नमस्कार. आज काय स्पेशल आहे माहितीये? आज मी तुम्हाला आमच्या सेटवर घेऊन जाणार आहे, म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगीच्या सेटवर. म्हणजे आम्ही सकाळपासून तिकडे गेल्यानंतर काय काय करतो, काय मज्जा करतो, किती काम करतो, कशी प्रोसेस असते, हे सगळं दाखवणार आहे. सो चला. फक्त आम्हाला छपरा नाहीये. अरे सकाळी सकाळी राजा काय उडत फिरतोय? अरे चांगलं ऍक्शन. सेटवर आलेली आहे, पण इथे आहेत पायऱ्या. त्या पायऱ्याच आहेत. हे बघा, ही सगळी मंडळी आमचीच वाट बघतात. हाय, वेलकम, गुड मॉर्निंग. या आहेत आमच्या मेकअप रूम. ही बॉईजची मेकअप रूम. ही आमची, हाय गणेश, व्हेरी गुड मॉर्निंग. ही आमची मेकअप रूम, म्हणजे इथे आजी आणि फाल्गुनी असे असायचो. मग नंतर इंद्राणी आली, मग इंद्राणी सुद्धा या रूममध्ये यायला लागली, म्हणजे बसायला लागली. तिची पण ही रूम आहे. त्याच्यानंतर आली अस्तिका, आणि अस्तिका, मी, आजी, इंद्राणी आणि फाल्गुनी अशा 5 जणींची आमची ही रूम आहे. आणखीन एक रूम दाखवते. हाय, ही बघा, ही आहे आमची फेवरेट रूम. खरं तर हीच आमची रूम आहे म्हटलं तरी चालेल, का ते मी नंतर सांगेनच तुम्हाला. कारण ही आहे तितिक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर, म्हणजेच नेत्रा, मैथिली, रुपाली यांची रूम. ह्या त्यांच्या वॅनिटीज आहेत. आणि आता चला, मेकअपला लागते, उशीर होईल नाही तर. अशी मेकअप रूम असते आमची. ही वॅनिटी आहे. या वॅनिटीमध्ये मेकअपचं सामान असतं, जे प्रोडक्शनचं असतं, प्रोडक्शनच्या माणसांचं. हा माझा पाऊच आहे, याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे. हा पाऊच आहे एकताचा, आणि हे 2 पाऊचेस आहेत इंद्राणीचे, म्हणजे श्वेता मेहनड. बलराम, हाय. हे आमचे स्पॉट आहेत. सकाळी सकाळी येतात, आपल्याला चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, काय पाहिजे विचारायला. कॉफी, येस कॉफी. तर आमच्या दिवसाची सुरुवात अशी होते. आम्ही एकमेकांना भेटलो ना की सगळे गुड मॉर्निंग बोलत असतो. मग दुपारचा कॉल टाईम असू दे, संध्याकाळचा कॉल टाईम असू दे, रात्रीचा कॉल टाईम असू दे, जेव्हा पहिल्यांदा भेटतो तेव्हा सगळे एकमेकांना गुड मॉर्निंग असंच ग्रीट करतो. आता ही रूम तुम्हाला मोकळी दिसते, पण थोड्या वेळाने इकडे खूप गर्दी होणार आहे. हळूहळू माणसं वाढत जाणार आहेत. तुम्ही बघू शकाल गंमत. मग माझ्या मेकअपच्या आधीचं प्रिपरेशन चालू झालं. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावणं. विशाल, हाय. सो आज माझा मेकअप करणार आहे. खरं तर आम्ही आमचा मेकअप करतो, पण मला यांनी केलेला मेकअप जास्त आवडतो. सो आता माझा मेकअप जो आहे तो विशाल करणार आहे. सो माझे काही प्रोडक्ट, इकडचे काही प्रोडक्ट, असं मिळून आमचा मेकअप. ही सिद्धी, आमची क्रिएटिव्ह स्केड्युलर. आम्ही किती वाजता यायचं, कुठला सीन कधी करायचा, हे सगळं ही ठरवते. थोडक्यात आम्ही हिच्या तालावर नाचतो. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिचा विषय इतका भन्नाट होता ना की सगळंच ऐकायचं होतं मला. थांब एक मिनिट, परत एकदा बाजूला. हाय हाय गुड्डू भैया. गुड्डू भैया, मीट और गुड्डू भैया. और गुड्डू भैया इज हियर. काय म्हणते, कशी आहे? अच्छा, ओके. अच्छा, हे चालू आहे. मला काय माहित, तिचं हे मेकअप नाही, दुसरा मेकअप. सिद्धी इतकी इंटरेस्टिंग गोष्ट सांगत होती ना की ती मला पूर्ण ऐकायचीच होती. मध्ये खूप खूप डिस्टर्बन्सेस झाले, पण तरी सुद्धा आम्ही ती गोष्ट पूर्ण केलीच. हाय, गुड मॉर्निंग. ये मेरी फाल्गुनी आ गई. नींद में आई है, जो भी आई है, कितना भी बाकी. मग काय, फाल्गुनी सोबत गप्पा मारत मारत मेकअप पूर्ण केला. अशा रीतीने आमचे कपडे आलेले आहेत. दीप्ती, हाय. हॅलो बोलो. हाय नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि अशा रीतीने आमचा एडी प्रतीक आलेला आहे सीन द्यायला.
आपण चेंज करूया. येस, मी तुझीच वाट बघत होते. सो असे आम्हाला सीन मिळतात. बघा तुम्ही कसे सीन देतात आम्हाला. सीन अशी सीनची डायलॉग कॉपी असते. हे डायलॉग्स आम्ही पाठ करतो. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इंद्राणी पण आलेली आहे. अभी थोड़ा मैं क्या बोल रही हूँ, वहाँ पे थोड़ा शिफ्ट हो जाओ तो यहाँ पे मैं माझं झालंय. कपडे घेऊन येते, आमची ज्वेलरी बघते, कंटिन्युटी बघते, सगळं बघते. हे बघा, ही आम्हाला कपडे घालते, लिटरली अशी घालते. ही दीक्षा आणि ही अक्षदा या आमचे हेअर करतात. बघू शकता फाल्गुनीचे हेअर चालले आहेत. आता माझे पण हेअर चालू होणार आहेत. येस. मी रेडी झालेली आहे. तर चला दुसऱ्या रूम मध्ये जाऊया, तिथे काय चाललंय बघूया. चला. हाय. हाय, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ही आमची दुसरी मेकअप रूम आहे. आमची आहे, आमची. यांची नाही येते आमची. अजिबात नाही. ही आमची रूम आहे. काही अजिबात तुला काही फुटेज देणार नाही तुझ्या युट्यूबसाठी. त्याची गप्प झाली बघितली का? पण माझं बघितलं म्हणजे मोठे बडबड चालूच आहे. कोणाचं युट्यूब चॅनल असू दे, मी अँकरिंग करायला गेले आहे. ही म्हणजे डायरेक्ट गप्प. मी का बोलू? कसं बोलू आता? एक तर माझ्या अशा वेड्यासारख्या मेकअप करायलाही मला सोबत. हे शकील दादा आहेत. हे कपडे पटात असतात. लाजलेच. यांच्याच रूममध्ये आम्ही कॉफी बनवून पितो. त्यासाठी तितिक्षाने ही कॅटल सुद्धा आणून ठेवलेली आहे. कॉफी बरोबर खूप साऱ्या गॉसिप सुद्धा करतो. हे आहेत इम्रान दादा. हे आम्हाला माईक देतात. गुड मॉर्निंग. हे पण गर्दी 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 झालेली आहे. मी म्हंटल ना, ही त्यांची नाही आमची रूम आहे म्हणून. हा असा असतो माईक. तो ऑन करायचा आणि लावायचा. असा ऑन होतो हा. तर ही जी कॅप्सूल असते ती इथे कुठेतरी लावावी लागते, जेणेकरून आपला आवाज स्पष्ट येईल. आणि ही मशीन मागे कुठेतरी लावावी लागते, इथे कमरेच्या इथे. तुम्ही बघता ना कधी कधी लाल लाईट दिसतो, तो याचाच असतो. बघा मी रेडी झालेली आहे. आता माईक लावला की जायचं. चला. आणि आता माझ्याबरोबर कोण आहे बघा. आमच्या मालिका जरी वेगळ्या असल्या तरी आमचा सेट एकच आहे. चॅनल सुद्धा एकच आहे. ही नावं वाचा आणि या आजींना सुद्धा बघा आणि सांगा आमच्या शेजारी कोणत्या सिरियलचं शूट चालतं. चला शूटिंगला सेटवरती. सेट दाखवते तुम्हाला. चल रे. सेट टूरचा सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे, तो बघायला विसरू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आमचा सीन किचनमध्ये होता, पण प्रत्येक सीनच्या आधी आम्ही सीनचं वाचन करतो असं. इंद्राणी ताई, तुम्हाला हे पटतंय? इतकी वर्ष मैत्रिणींना नेत्राने घरात आसरा का दिला? बाहेर त्यांच्या जीवाला शतद्रपासून धोका आहे हेच म्हणायचं. आता काय झालं? ते ऑफिसला जाणार आहे, हे ठरलंय. आता ते बदलणार नाही. बदलणार नाही. हे तू वातावरण हलकं करायला बोलतोय ना? हे वातावरण हलकं करायला बोलतोय. ईशान्य निवाचा जोक वाटतोय कारण. पण मी थोडंसं हसेन. हा, ऑफिस मधले निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे. आज हे कपडे काय घातलेले ते कधी का आले त्यांना? अरे देवा, ऐसा रहता है ना खवीस जैसा रहता है एकदम. तुम्ही खवीस म्हणजे काय? आणि आमचा रोहित पण. आमच्याकडे ना प्रूफ आहे. प्रूफ आहे, प्रूफ. असं झालं आमचं रीडिंग. दिवसाच्या सुरुवातीला मी नेहमीप्रमाणे कॅमेऱ्याच्या पाया पडले.
अशा प्रकारे वाचनानंतर तालीम केली जाते. असिस्टंट डिरेक्टर लाईन्स बरोबर घेत आहेत का हे बघत असतात. आणि इथे असतो मॉनिटर. इथे आमचे दिग्दर्शक सगळं कसं छान दिसतंय ना, छान चाललंय ना हे बघत असतात. एक दोन रिहर्सल्स होतात, त्याच्यानंतर फायनल टेक होतं. सो माझं टचअप चाललंय, याला टचअप म्हणतात. मास्टर सीन झाल्यानंतर आमचं कटिंग होतं. मग त्या दरम्यान फक्त आमचा चेहरा दिसतो, म्हणून मेकअपचा टचअप केला जातो. मग ब्रेक झाला आणि मी म्हटल्याप्रमाणे आमच्या ह्याच रूममध्ये आम्ही जेवायला बसलो. मग किचनमध्येच दुसरा सीन झाला. तुझीच वाट बघत होती. दिवसभर आम्ही एका मागोमाग एक असे बरेच सीन केले. खूप गमती जमती करत, हेक्टिक स्केड्यूल अगदी हलकं फुलकं करत आमचा दिवस संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.